ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहेत आणि त्या सप्ताहांतर्गतच आजचा पहिला दिवसाची सेवा किंवा पहिलं प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आली हे एक मोठं भाग्य मानतो आहे. आणि विशेषतः दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे अर्धा तास आपणा सर्वांकडे आहे, तर पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवसासाठी मंगलाचरण होणं किंवा मंगलाचरण गुरुवंदन गुरु परंपरेला वंदन करणं हे खूप क्रमप्राप्त ठरतं आणि त्या अनुषंगानेच आपण आजच्या दिवसाच्या सेवेला प्रारंभ करू. विशेषतः पहिल्या दिवसाची सेवा याचा अर्थ निश्चितच आहे की आपण मंगलाचरणातूनच पुढे जावं. तर आजच्या सेवेसाठी निवडलेली एक ओवी आहे आणि तीच ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील पहिलीच ओवी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. विशेषतः आपल्या सर्वांना माहीतच आहेत, बहुतांश साधक इथे आहेत, आदरणीय एकल महाराज असतील किंवा आपण सर्वजण आहात इथे. तर मुळात एक गोष्ट गेली 19 तारखेपासून आपल्या आश्रमामध्ये ब्रह्मसूत्रांचा पाठ चालू आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. आणि एक साधक म्हणून आपण सर्वजण इथं राहतोय, आपण इथे एकत्रित असतो किंवा ती साधना किंवा ती दिनचर्या आपण हे करतो आणि त्यातूनच आपण थोडंसं चिंतन आपण सर्वांनी केलं असेल, अभ्यास केला असेल, तो अभ्यास मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय 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 स्वसंवेद्या आत्मरूपा ही ओवी आहे. आणि ह्या ओवीचा थोडंसं आपण म्हणजे मंगलाचरण सुरुवातीला म्हणजे भगवद्गीतेचं जेव्हा माऊलींनी निरूपण जेव्हा चालू केलं त्याच्यामध्ये पहिल्या बहुतांश ओव्या ह्या मंगलाचरणाच्याच आहेत आणि त्या अनुषंगानेच आपण ह्या ओवीचा अर्थ आणि तिथून पुढच्या ओव्यांचा पण थोडासा सारांश आपल्याला घ्यायचा आहे. तर विशेषतः बघायला गेलं आताच आपण श्री गुरूंच्याकडून ब्रह्मसूत्रांविषयी जी उजळणी म्हणजे सकाळी जो पाठ झाला आपल्या ब्रह्मसूत्रांवर, त्या ब्रह्मसूत्रांची उजळणी आपल्याला झालेली आहे आणि त्याच मालिकेला थोडंसं अनुसरून थोडंसं ह्या ओवीचा आपण अर्थ बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या निरूपणाकडे जाऊ. तर सुरुवातीचाच प्रथम शब्द आहे की ओम. तर ओम ह्या शब्दाचाच अर्थ ही 3 अर्धमात्रांपासून बनतो. अ, उ आणि म असे 3 अर्धमात्रा मिळून ओम हा शब्द बनतो. आणि एक शास्त्र आपल्याला सांगतं की ओंकार याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे सर्व काही जे शब्द असतील किंवा जे कुठले शब्द असतील ते फक्त एका ओम या शब्दापासून किंवा ओम या ध्वनीपासून बनलेले आणि त्यापासूनच सगळे म्हणजे सगळ्या वेदांची निर्मिती किंवा सगळ्या वेदांचं साधलं सुद्धा त्या ओम या शब्दामध्ये. तर माऊलींनी या शब्दातून मंगलाचरण करताना माऊलींनी ओम हा पहिल्यांदा का घटलेला आहे तर त्याच्या मागचं कारण असं आहे की ओम ह्या शब्दातूनच ब्रह्मसूत्रांमधील पहिलं सूत्र तिथं मांडलेलं आहे. आता श्री गुरूंनी आपल्याला सर्वांना सांगितलेलंच आहे की आता ब्रह्म जिज्ञासा. तर ब्रह्माची जिज्ञासा किंवा ब्रह्म जाणून घेण्याची जी प्रक्रिया सुरू होते त्या प्रक्रियेला अनुसरूनच किंवा त्याच्यामध्ये मंगलाचरणामध्ये सुद्धा म्हणजेच अथ बघा अतः ब्रह्म जिज्ञासा असं ते पहिलं सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये अथ म्हणजे अथ हा शब्द मंगलवाचक आहे आणि मंगलाचरण करताना ओम हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. तर अथ ह्या शब्दापासून मंगलाचरण होतं. अतः ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्माची जिज्ञासा आणि हे अख्खं एक सूत्र माऊलींनी ओम या शब्दामध्ये बसवलेलं आहे. आता तिथं पुढे जर आपण बघायचं झालं तर नमोजी आद्या. नमोजी म्हणजे नमस्कार, नमू किंवा पूर्णपणे शरणागततेनं आपण नमस्कार करावा असं. आणि त्याच्यानंतर आद्या याच्यामध्ये परत दुसरं सूत्र येतं की आद्या म्हणजे आद्या शब्दाचा तसंच आपण जर अर्थ जर बघायला गेला तर आद्या म्हणजे आद्य कारण सगळ्याचं अर्थ म्हणजे आद्य म्हणजे प्रथम कारण किंवा सगळ्या गोष्टींचं मूलभूत जे कारण असेल ते. आणि तेच दुसरं सूत्र तिथं होतं की माऊलींनी तिथं सुंदर रीतीनं म्हणजे ह्या ओवीमध्ये सुंदर रीतीनं गुंपलेलं आहे की तत् तू बघा जन्मादस्य यतः. तर माऊलींनी दुसरं सूत्र की जन्मादी अस्य यतः की याच्यापासूनच सर्व ब्रह्मांडाची किंवा सर्व जीव सजीव निर्जीव ज्या ज्या कुठली चर आणि अचर ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा हा जो संसार आपण जो म्हणतो या संसाराची उत्पत्ती कुठून होते तर इथं आद्यापासून. या दुसऱ्या आद्या ह्या शब्दांमध्ये किंवा पहिल्या ओवीच्या पहिल्याच चरणामध्ये ओम नमोजी आद्या याच्यामध्ये 2 सूत्र माऊलींनी बसवलेले आणि हे आम्हाला म्हणजे आम्हा सर्व साधकांना श्री गुरूंच्या मुखातून आम्हाला 19 तारखेला कळालं. तर ज्ञानेश्वरीचं वाचन आम्हा सर्वांकडून रोज व्हायचं पण जी नजर असते वाचावं कसं. आमचे श्री गुरुवर्य सतत म्हणतात की भगवद्गीता एक वेळेस समजण्यात सोपी असेल पण ज्ञानेश्वरी समजण्यात तेवढी अवघड म्हणजे अत्यंत अवघड.
तर कसं आचरणातून समजून घेण्याचं अत्यंत अवघड. आता असं कसं म्हणाल तर भगवद्गीतेमध्ये श्रीगुरूंचं आमच्या वाक्य आहे की भगवद्गीतेमध्ये जे आहे ते सगळंच्या सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते भगवद्गीतेमध्ये असेल की नाही याची शाश्वती नाही. कारण माऊलींनी ही भगवद्गीतेवरचं जे हे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये संपूर्ण वेदांत तत्वज्ञान असेल किंवा सर्व शास्त्रांचं जे मूळ किंवा असं जे असणार वेदांत तत्वज्ञान जे असतं ते संपूर्ण वेदांत तत्वज्ञान ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आणलेलं आहे. काही ओव्या जर आपण बघितल्या तर त्या ओव्या अशा आहेत की संपूर्णपणे त्या उपनिषदांच्या हेच ठराव्यात. पूर्णपणे उपनिषदांचे ते अक्षरशः शब्दशः भाषांतर आहेत. म्हणजे 13व्या अध्याय आपण कानांचा कान, डोळ्यांचा डोळा वगैरे असं जे आहे. आता वाचेची वाचा वगैरे हे जे शब्द आहेत तर श्रोत्रस्य श्रोत्रम असं वाचस यद्वाचो ह वाचम असं हे जे केनोपनिषदामध्ये हे जे उल्लेख आहेत ते सगळे उल्लेख आहे असे याच्यामध्ये आलेले. तर माऊलींनी त्याच अभ्यासाला अनुसरून किंवा त्याच गोष्टीला अनुसरून इथं ओम नमोजी आद्या हे शब्द हे केले मंगलाचरणामध्ये वापरलेले. तर माऊलींची भाषाच अशी आहे की समोरच्या व्यक्तींना किंवा श्रोत्यांना ते कधी देऊन जातात हे श्रोत्यांना सुद्धा समजून जात नाही किंवा समजत नाही. तर हे माऊलींचं मोठेपण आहे. आणि त्याही परंपरेला अनुसार म्हणत झालं तर हे आमचे श्रीगुरूंचं मोठेपण आहे किंवा श्रीगुरूंची महती आहे की आम्ही रोज वाचतो ज्ञानेश्वरी वाचताना किंवा त्यांच्या अर्थाचं जे आकलन कसं तो अर्थबोध कसं करायचं ते श्रीगुरू आम्हाला सतत सांगत राहतात. इथं ओम नमोजी आद्या त्याच्यानंतर पुढे वेद प्रतिपाद्य. म्हणजे वेद प्रतिपाद्य ह्या शब्दाचा अर्थ आहे की वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे असा. तर बघा वेदानं प्रतिपादन केलेलं आहे असा याच्यामध्ये तिसरं सूत्र आहे बघा शास्त्र योनित्वात. आता श्रीगुरूंनी शास्त्र योनित्वात म्हणजे ह्या सूत्राचा पूर्णपणे आपणा सर्वांना अर्थ सांगितलेलाच आहे. तर शास्त्र योनित्वात म्हणजेच काय शास्त्रांमधून ज्याची उकल होती किंवा शास्त्रांमधून ज्याचं स्पष्टीकरण योग्य रीतीनं होतं असं ते ब्रह्म म्हणजे वेद प्रतिपाद्या असं माऊली ते म्हणतात. आणि पुढे आहेत जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा की जय असो कुणाचा स्वसंवेद्या म्हणजे जो स्वतःला जाणून घेतो म्हणजे असं स्वतःला जाणणार फक्त एकमेव ब्रह्म आहे. आणि असंच ब्रह्म जे आहे ते ब्रह्म त्या ब्रह्माचा स्वसंवेद्य अशा ब्रह्माचा जय जयकार असो आत्मरूपा म्हणजे तेच ब्रह्मरूप आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मतत्व म्हणून आपल्या प्रत्येकाच्या हृदयात वसतात. म्हणजेच मंगलाचरण म्हणजे आपल्याला निश्चित आहे. म्हणजे मंगलाचरण आपण बघितलं तर मंगलाचरणाचे 3 हे आहेत. नमस्कार रूप आहे, आशीर्वादात्मक आहे, परत त्याच्याही पलीकडे वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. तर यातलं तिसरं जे वस्तुनिर्देश रूप मंगल आहे किंवा जेव्हा ब्रह्माचं आपण वर्णन करतो आणि ब्रह्माचं स्वतःशी अभेद प्रतिपादन आपण जेव्हा करतो तेव्हा वस्तुनिर्देश रूप मंगल होतं. आणि हे सर्वोच्च कोटीचं वस्तुनिर्देश रूप मंगल असं आहे. तर याच्यामध्येच माऊलींनी वस्तुनिर्देश रूप मंगल केलेलं आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तर आता पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात की हे शब्द देवा तुची गणेशू सकलांत मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता माऊलींनी गणेश वंदन केलेलं आहे. पण गणेश वंदन केलेलं आहे ते गणेश वंदन कसं आहे तर त्या गणेश वंदनामध्ये आपण जर बघितलं तर वाङ्मयीन गणेश मूर्ती माऊलींनी उभं केलेली आहे की जी इथून मागे किंवा माऊलींच्या आधी अशी कोणी गेलेली नव्हती. तर माऊलींनी 6 हातांचे गणेशाचं वंदन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये 6 हात म्हणजेच काय 6 शास्त्र किंवा वेगवेगळ्या गणपतीचे आकार चरण पुढे त्या ओव्या येणार आहेत. तर संपूर्णपणे जो ब्रह्मांडाचा विस्तार कसा आहे किंवा गणेशाचं जे वाङ्मयीन स्वरूप जे हे केलेलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे सगळी शास्त्रांपासून जेवढं काय काय ज्ञात करून घेण्यासारखं जे आपल्याला आहे ते सर्व काय तिथं ते मांडलेलं आहे. आणि या रीतीनेच माऊली पुढे म्हणतात की हे शब्द ब्रह्म अशेष त्याची मूर्ती सुवेश जेत वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. तर बघा की हे शब्द ब्रह्म अशेष त्याची मूर्ती सुवेश जेत वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. आताच आपण नुकतंच म्हणजे महाराजांनी जसं सांगितलेलं आहे किंवा जे निरूपण आपल्याला दिलेलं आहे किंवा सारांश आपल्याला जो उजळणी होऊन आपल्याला घेतलेला आहे त्या आधारानेच थोडंसं बोलायचं आहे. कारण मुळात एक गोष्ट श्रीगुरूंचं बोलणं झाल्यानंतर त्यांच्या नंतर बोलण्यासारखं काय राहिलेलं असेल तर मला हे निश्चित वाटत नाही. पण मुळात एक गोष्ट आहे की श्रीगुरूंच्या कृपेनं 4 शब्द बोलण्याची ही मिळते आणि त्या अनुसरून एक भाग्य मिळतं तेच खूप मोठं भाग्य. आणि आपण एक बोबडे बालक बोलतोय याचाच सगळ्यांना आपल्याला हे असतो तर त्या रिजनच बोलतोय की माऊलींनी हे शब्द ब्रह्म अशेष असं म्हटलेले
की त्याच्यामध्ये बघा शब्दब्रह्म हे बघितलं. आता माऊलींनी म्हणजे साखरे महाराजांनी जे म्हणजे ह्याच्यावर जे भाष्य केलेलं आहे किंवा माऊलींनी जे ज्ञानेश्वर आहे त्याच्यावर निरूपण जे केलेलं आहे मराठीमध्ये आपल्या आत्ताच्या मराठी भाषेमध्ये, आणि त्याच्यानंतर प्रत्येक अध्यायामध्ये शेवटी तात्पर्य पण दिलेलं आहे. तर तात्पर्यामध्ये सुद्धा पूर्ण असंच एक हे आहे की अक्षरब्रह्म किंवा अक्षरब्रह्म आता आपल्याला महाराजांनी सांगितलेलं की शब्दप्रमाच्या अनुषंगाने अक्षरब्रह्म जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या अक्षरब्रह्माच्या योगाने जर आपण बघायचं झालं तर आपल्याला शास्त्रानं 2 प्रकारच्या शक्ती सांगितलेल्या आहेत. एक शब्द शक्ती आहे, शब्द सामर्थ्य शक्ती आहे, आणि दुसरी वस्तू सामर्थ्य शक्ती, वस्तू महात्म्य शक्ती म्हणा किंवा वस्तू सामर्थ्य असं म्हणतात. तर हे 2 प्रकारच्या शक्ती ज्या सांगितल्यात. तर शब्दशक्ती म्हणजेच काय की शब्दांचा जेव्हा उच्चार केला जातो त्या उच्चारातून जेव्हा आपल्या श्रवणावर जो शब्द पडतो त्या शब्दातून जे आपल्याला आकलन होतं ते आकलन याला म्हणायचं शब्दशक्ती. पण ती शब्दशक्ती म्हणजेच आता आपण एखाद्याला हाक मारली, अरुण महाराज म्हटलं, अरुण महाराज माझ्याकडे बघतील का मला हाक मारली वगैरे असं आहे, तुम्हाला हाक मारली, किंवा एखादा शब्द जेव्हा आपण हे करतो किंवा आपण बघतो हा माईक आहे किंवा आता हा समोर माईक आहे म्हणून आपल्या सर्वांना दिसतो, पण असंच म्हटलं माईक तर तेव्हा आपल्याला मनासमोर कधीतरी बघितलेला माईक आपल्या डोळ्यासमोर येतो. तर अगदीच की आपण जेव्हा ही अशी जी शक्ती बोलतो 3 प्रकारची शब्दशक्ती आहेत की जेव्हा आपण वाचार्थ म्हणजे एखादा शब्द वाचेतून उच्चारला गेला तेव्हा त्या शब्दापासून जो मनामध्ये आपला अर्थ तयार होतो त्याला म्हणायचं वाचार्थ. दुसरा आहे व्यंगार्थ. व्यंगार्थ कसला तर शब्दांचे 3 प्रकारच्या शक्ती आहेत ते आपण बघणारच आहोत. तर वाचार्थ, व्यंगार्थ आणि लक्षार्थ असे, आणि त्याच्या अनुषंगाने शब्दांच्या 3 प्रकारच्या शब्दशक्ती आहे ती 3 प्रकारची आहे, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. तर आता जे आपण वाचेतून जे आपल्याला बघितली ती अभिधा शक्ती म्हणजे शब्दात जी मूलभूत असते की एखादा शब्द उच्चारल्याबरोबर जो आपल्याला अर्थाचा आकलन होतो ती अभिधा शक्ती. दुसरी आहे व्यंजना. व्यंजना म्हणजे व्यंगार्थ. आता साधी सरळ गोष्ट आपल्या सर्वांना एक उदाहरण सरळ माहित आहे. उन्हाळ्याचे दिवस असतात, रखरखीत ऊन असतं, रखरखीत उन्हामध्ये एखादं लहान बाळ खेळत असतं, 5वी 6वीचं खेळत असतं आणि आईला काय जे असते आई सरळ सहज म्हणून जाते, अरे बाहेर उन्हात मर नको हिथं आत येऊन मर. बरोबर, म्हणजे साधं सरळ गोष्ट आहे. आई काय म्हणते उन्हात मरू नको आत येऊन मर. याचा अर्थ काय बाळ मरू दे असं वाटतं का आईला? तर नाही. तर आईला काय म्हणायचं असतं तिथं की बाबा उन्हात जर गेलास तर तुझ्या तब्येतीला त्रास होईल, आजारी पडशील, आणि तो आजारी पडलास की तुझा आणखी हाल होऊन जाईल, त्यापेक्षा बाळ तिथं आत खेळ, तू सुरक्षित राहशील. हा अर्थ तिथं आहे ना. पण तिथं जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर मग बाळ काय म्हणाल ते आई मला जन्म देणारा आईच मला मारायला उठला असं वाटेल ना. किंवा आम्ही जर शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ काय होईल, काय आई आहे आपल्या स्वतःच्या बाळाला मुर्दी म्हणते. बरोबर, म्हणजे तिथं काय होतं व्यंगात म्हणजे शब्दांमध्ये तो शब्द जो उच्चारलेला आहे त्या शब्दापेक्षा शब्दाच्या मागची भावना किंवा ज्या रीतीनं म्हणजे असं सरळ म्हटलं जातं बघा की ज्यांना ज्या भाषेमध्ये समजतं त्यांना त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं. लहान बाळाला बाळा मुला करून वगैरे एखादं समजत नसतं तर आई कार्ट्या इकडे म्हणते. म्हणजे हे जे शब्द वापरले जातात ते आईला ती अपशब्द वापरायचा नसतो, तर त्याच्यामध्ये आईचं प्रेम असतं. मग तिथं आपण शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही, तर ते शब्द बाजूला ठेवून त्याच्या मागची भावना किंवा त्याच्या मागचा अर्थ घ्यावा लागतो, त्याला म्हणायचं व्यंगार्थ. आता साधी सरळ गोष्ट, वर्गामध्ये एखादा विद्यार्थी कधीच शाळेला येत नाही, परत तो कधीच अभ्यास करत नाही, परीक्षेत कायम नापास होतो, आणि समजा कोणीतरी चौकशी केली की हा विद्यार्थी कसा आहे, त्याच्या समोरच विचारलं गेलं हा विद्यार्थी कसा आहे, तर त्याचे शिक्षक म्हणतात हा ना रोज शाळेला येतो, अजिबात जो अभ्यास दिलेला असतो तो अभ्यास कधी चुकवत नाही, पण त्याच्या पलीकडं रोज अभ्यास करतो, परीक्षेत तर पहिला नंबरच काढतो. आता जो विद्यार्थी कधी शाळेला येत नाही, परीक्षेत कायम नापास होतो, आणि शिक्षक ह्याच्याविषयी हे काय बोलतायत, तर तिथं आहे. तर जे आपण ज्या प्रकारे म्हणजे उलट्या अर्थानं बोलतो बरोबर, तर ते बोलण्यामागचा अर्थ समोरच्या सगळ्यांना आपोआप समजतो, याला म्हणायचा व्यंग्यार्थ. बघा शब्द हे शब्दब्रह्म अशेष याच्या अनुषंगाने आपण शब्दार्थ किंवा शब्दांची शक्ती काय असते हे आपण बघतोय. आणि तिसरी आहे ती लक्षणा. तर लक्षणा 3 प्रकारची, विचारसागर ग्रंथामध्ये 3 प्रकारची लक्षणा सांगितली, जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहदाजहत लक्षणा. जहत म्हणजे पूर्णपणे म्हणजे पूर्ण शब्दांचा अर्थ पूर्ण बाजूला टाकायचा, आणि लक्षात आहे म्हणजे आता आपण बघितलं, आता
वाचात, लक्षात आणि व्यंगात वगैरे आता आपण हे जे बघतोय, आता ते तर लक्षात म्हणजेच काय, हिथं सुद्धा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर त्या शब्दातून कुठं लक्ष दिलेलं आहे, तो त्या लक्षावर ध्यान द्यायचं, त्याला म्हणायचं लक्षात. तर तो कसा असतो, आता आपण तत्त्वम असी म्हणजे श्री गुरूंच्या मुखातून तत्त्वम असी हे शब्द आपण ऐकल्याबरोबर उत्तमाधिकारी तिथल्या तिथं, म्हणजेच काना वचनाची हे भेटी वस्तू होऊनी जी जो उठी, सरिसापाई किरीटी वस्तू होऊनी उठी कवन एक जो, म्हणजेच काय, गुरूंच्या ह्या वाक्य उच्चाराबरोबर जो मुक्त होऊन निघतो किंवा मुक्त होतो तो उत्तम अधिकारी. तर इथं तत्त्वम असी हे थोडंसं आपण उदाहरणासाठी घेऊया. तत् हे पद आहे, त्वम हे पद आहे आणि असी, असी म्हणजे आहे, तत् म्हणजे तू, त्वम म्हणजेच तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, तर ते तूच आहेस, या असं शब्दशः अर्थ आपण जर बघायला गेलं तर तत् ह्या पदाचा वाचार्थ काय आहे, जीव आहे, आणि लक्षार्थ काय आहे, कूटस्थ, म्हणजे आपल्या जीवाच्या आत जे कूटस्थ किंवा आत्मतत्वाचा जो अंश आपल्या म्हणजे जीवासाठी आपल्या शरीरासाठी अधिष्ठान म्हणून जो आहे ते कूटस्थ, हे वाचार्थ आणि लक्षार्थ. आणि त्याच्यानंतर त्वम हे पद कसं आहे, वाचार्थानं ईश्वराचं बोधक, म्हणजेच जिथं सत्वगुण रूपी माया, जसं जे ईश्वराला जे कारण वगैरे आपण जे बघितलेलं की ईश्वरा जेव्हा ब्रह्मतत्वावर मायेचा म्हणजे सत्वगुण रूपी मायेचा अध्यास होतो त्यावेळी ईश्वरतत्व हे होतं, ईश्वरतत्व निर्माण होतं. तर वाचार्थानं ईश्वराचं पण लक्षार्थानं ब्रह्माचं. आता जर आपण बघितलं वाचार्थानं असं, जर वाचार्थानं जर आपण सरळ सरळ अर्थ घेतला, तो ईश्वर तूच आहेस, तर साधी सरळ गोष्ट आहे. आता हे शरीर आहे आणि ते शरीर आहे, आपल्या सर्वांची जी शरीर आहेत ती सगळी एक आहेत का, सरळ सरळ बघायला झालं तर अजिबात शक्य नाही. वाचार्थानं बघायला गेलं ईश्वराचं आणि आपलं कसं एकत्व होईल, तर वाचार्थानं जर बघायला गेलं तर वाचार्थात कधीही एकदा संभवत नाही. तर तिथं कशानं सांगितले की लक्षार्थानं, भलेही दिसताना आपल्याला, वागताना, अनुभवताना आपल्याला दिसताना जगतामध्ये भेद दिसत असला, ईश्वराशी आपला 5 प्रकारचे भेद आपण भेटते, ते जरी दिसत असले तरी ते ब्रह्म तूच आहेस, हा लक्षात आपण तिथे घ्यावा लागतं. हा लक्षात आहे, वाचार्थ, व्यंगार्थ आणि लक्षात. आणि थोडासा एक भाग आपण बघितला की जहत लक्षणा, जहत म्हणजे पूर्णपणे शब्दांचा अर्थ पूर्ण बाजूला ठेवायचा आणि लक्षात घ्यायचा. अजहत लक्षणा म्हणजे शब्दांमध्ये तात्पर्य असतं, मग तिथं तो सुद्धा अर्थात घ्यायचा. आणि जहदाजहत म्हणजे काही अंशी शब्दांचे अर्थ लक्षात घ्यायचे आणि काही अंशी शब्दांचे अर्थ बाजूला ठेवायचे. ह्याला जहत अजहत, जहदाजहत लक्षणा अशी 3 प्रकारच्या लक्षणा, त्यालाच भाग त्याग लक्षणा असं सुद्धा मराठीमध्ये आपल्याला जहदाजहत हा संस्कृत शब्द आहे. तर अशी तिथं ही येत जाते. तर या रीतीने जर आपण बघितलं की शब्दशक्ती ही अशा रीतीने आहे, आणि त्याच्या पलीकडे जी शक्ती आहे ती वस्तू सामर्थ्य शक्ती. आणि ती वस्तू सामर्थ्य शक्ती ही आता शब्दशक्ती आपण बघितली, पण वस्तू सामर्थ्य शक्तीचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे, की तुम्हाला जे महत्वाचं, अत्यंत महत्वाचं, म्हणजे आताच्या कलियुगात तर अत्यंत महत्वाचं आहे. तर वस्तू सामर्थ्य शक्ती काय, तर साधी सरळ गोष्ट आहे, माता भगिनी चुलीवर भाकरी भाजत असतात किंवा आपले गॅस आलेत, गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण हे करतो, तवा तापत ठेवतो. मग काय होतं, लहान बाळ एकदा तिथं आलं, मग ते तवा काय म्हणतोय, लहान बाळ आहे, ह्याला कशाला भाजायचं. आणि एखादा माणूस आला जरा सतत रागीट आहे, हा जरा हे सगळ्यांच्या राग होते म्हणून तव्यात त्याला भाजायचं, असं कधी होतंय का नाही. आता ते गृहिणी किंवा माता भगिनी जेव्हा भाकरी भाजत असतात तेव्हा भाकरीऐवजी जर त्यांचा जर तव्याला हात लागला तर त्यांच्या हाताला पण भाजतं, बरोबर. किंवा त्या चुलीमध्ये जे निखारे असतात किंवा गॅसवरचे जो अग्नी असतो, तो अग्नी जो असतो त्याला स्पर्श झाला की काय होतंय, भाजणारच, बरोबर. हे पहिलं उदाहरण. बघा दुसरी गोष्ट आहे, भगवान सूर्यदेव आहेत. भगवान सूर्यदेव आपल्या सर्वांना माहित आहेत, आपण सकाळी सूर्योदयाबरोबर उठतो, पण असं कधी होतंय का हो की हा पापी आहे, याच्यावर मी प्रकाश पाडणार नाही, हा भाग जरा, ह्या भागात जरा पापी लोक राहतात, इथं सूर्यप्रकाश जरा असं कमी देतो, इथं अन्न पिकलंच नाही पाहिजे. एखाद्या ठिकाणी पुण्यवान लोक आहेत, तिथं जरासं चांगलं म्हणजे सूर्यप्रकाश पुरेसा आणि चांगला, सगळ्यांना त्रास होणार नाही अशा रीतीनं देतो. जिथं पापी आहेत, एखाद्या वेळी पापी लोकांना उन्हाळ्यात जरा जाळून भस्म करतो, असं सूर्यदेव कधी म्हणतात का, तर निश्चित नाही. तर सूर्यदेवांचा दूर म्हणजे बघा, दूर आपण जरा इतक्या दूर आहेत सूर्यदेव, पण दूर एवढा राहून सुद्धा म्हणजे विज्ञान आपल्याला सांगतं की 15 कोटी किलोमीटर सूर्यदेवांचं अंतर आहे, पण एवढ्या दुरून सुद्धा ते आपल्या सर्वांना प्रकाश देतात. काय
की तेजस तेजस्विनामहम. भगवंत 10व्या अध्यायात काय म्हणतात की तेजस्व्यांमध्ये सूर्य मी आहे किंवा तेजस्वी लोकांमधलं तेज मी आहे. तर ते तेज, त्या तेजानं तुमचं आमचं पोषण होतं. एक साधं सरळ आपण कल्पना करूया, शाळेतले विद्यार्थी सुद्धा हे करतात की सूर्य उगवला नाही तर, बरोबर ना. तर हे आपण जगू शकू काय बघा, बरोबर. आपण जगू पण शकणार नाही का, अन्न निर्मिती होणार नाही, बरोबर. कारण त्याच्यामध्ये गोष्ट आहे, भगवंत तिथंच म्हणतात की इथं चराचरामध्ये भगवंत बघताना आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या. तर बघा की सूर्यदेव असं कधीच विचार करत नाहीत की सर्वांना समानतेनं हे देतात, मग समोरच्याची पात्र अपात्र हा कधी विचार करत नाही. आणि अगदी हीच गोष्ट येते की ती आपल्या श्री गुरूंच्या बाबतीत बघा की ज्याप्रमाणे अग्नीशी एकरूप झाल्यानंतर अग्नीत जे काय त्याच्यामध्ये येईल त्या गोष्टीला आपल्या स्वतःशी एकरूप करून घेते. अगदी आधी त्याच्याही पलीकडं सूर्यदेव ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक मग सजीव असू दे निर्जीव असू दे समानतेनं सगळ्यांना प्रकाश देतात, अगदी त्याच प्रकारे हे वस्तू महात्म्य असतं. की वस्तू महात्म्य कसं की ज्या गोष्टी, एखाद्या गोष्टीची जी शक्ती आहे ती शक्ती पात्र अपात्र न विचार करता सगळ्यांना समानतेनं वागवते, सगळ्यांना समानतेनं देतं. आणि हीच अशीच जी वस्तू महात्म्य शक्ती आहे ती श्री गुरूंच्या ठिकाणी असते. कारण आपण साधी सरळ गोष्ट बघतोय, नामदेवरायांचं उदाहरण आपल्या सर्वांना आहे, ते तर विस्तारानं सांगायला नको, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की भगवंत प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटत होते, पण ज्ञान त्यांना गुरूंच्याकडून भेटले, बरोबर. विसोबा खेचरांच्याकडे जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्या बरोबर त्यांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे त्यांना पूर्वी वाटायचं की भगवंत आपला फक्त रावळामध्ये, पण ज्यावेळी गुरूंच्याकडून ज्ञान झालं त्यावेळी त्यांना चराचरामध्ये सगळीकडे भगवंत व्याप्त आहे, व्यापून राहिलेला आहे आणि व्यापूनही सर्वतः उरलेला आहे, सर्वकडे शेष राहिलेला आहे, असं त्यांना प्रचिती आली. ही प्रचिती फक्त श्री गुरुच देऊ शकतात. कारण आपण सारिके करी ती तात्काळ आहे. श्री गुरूंचा महानताच ही आहे की गुरुचरण वंदावे का, निष्ठेनंच वंदावे का. आता श्री गुरूंनी आपल्याला सांगितलं की ज्याच्याकडे निष्ठा आहे त्यांनाच ज्ञान दिलं जातं. त्यासाठीच म्हटलेलं आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन. कारण काय तर विधी प्रणिपातेन म्हणजे प्रणिपात करून म्हणजे साष्टांग दंडवत करून त्यांना शरण जायचं. आपण फक्त म्हणजे सहजच नुसतं गुरूंना गुरु म्हणून शांत बसून चालत नाही. तर आपल्या तळाशीकर महाराजांचं आपण सर्वांना उदाहरण ज्ञातच आहे. म्हणजे आपण तळाशीकर महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं म्हणून आपण इथे जमलेलो आहोत, पण उल्लेख आपल्या सर्वांना ते ज्ञात आहेच, पण परत एकदा त्याचा उल्लेख करावासा वाटतो कारण त्या प्रसंगानुरूप इथं आपल्याला बोलणं गरजेचं आहे. तर तळाशीकर महाराज जेव्हा साखरे महाराजांच्या म्हणजेच आपल्या सर्वांना माहित आहे की साधना म्हणजे 45 ते 47 दिवस तळाशीकर महाराजांनी फक्त एका खारकेवर उपोषण केलं, म्हणजे उपास केला. आणि तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत झाला साखरे महाराजांचा. मग तेव्हा तळाशीकर व्यक्तींना महाराजांनी सांगितलं की मला साखरे महाराजांच्याकडे जायचं. मग तिथं साखरे महाराजांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर 6 महिने सतत नुसती तळाशीकर महाराज सेवाच करत होते. म्हणजे गेल्या गेल्या लगेच गुरूंनी आपल्याला उपदेश करावा वगैरे असं तळाशीकर महाराजांनी कधी बोललेच नाही. तर तिथं 6 महिने सेवा झाल्यानंतर तळाशीकर महाराजांना एकदा साखरे महाराजांनी बोलून घेतलं किंवा सगळ्या शिष्यांना समोर बोलून घेतलं आणि प्रत्येकाला विचारलं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही का इथं आलाय, ह्या आश्रमात का आलाय, तुम्ही इथं कसं काय आलाय. तर काही शिष्यांनी सांगितलं मला प्रवचनकार व्हायचं आहे, कुणाला कीर्तनकार व्हायचं आहे वगैरे असं सगळं सांगितलं. तर तिथं तळाशीकर महाराजांनी एक शब्द वापरला की काय नाही श्री गुरु, मला फक्त तुमची सेवा करायची, तुमचा दास बनून राहायचं. तर दादा महाराज साखरे म्हणजे ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे किंवा त्या काळात तिथं म्हणजे ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झालेले, प्रत्यक्ष ब्रह्मतत्वामध्ये ब्रह्मनिष्ठा ज्यांच्याकडे पूर्णपणे होती, अशा दादा महाराज साखरेंना ते उत्तर इतकं आवडलं की त्यांनी तिथंच त्यांना मिठी मारली. आणि जेव्हा यथावकाश जेव्हा सद्गुरूंच्या सेवेतून किंवा जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तळाशीकर लोक त्यांना आणण्यासाठी गेली. त्यावेळी साखरे महाराजांचा एक शब्द होता दादा महाराजांचा की मी जांभळे महाराज किंवा बापूसो जांभळे ही व्यक्ती तुमच्याकडे सोपवत नाही, की तुमच्या गावातील एक व्यक्ती इकडे आलेत ही व्यक्ती सोपवत नाही, मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतो. आणि ते म्हणतील त्यांच्या शब्दात नीट राहा. हे गुरूंचं वचन होतं तिथं. कारण हे प्रेम असतं गुरु शिष्यांमधलं.
कारण गुरु शिष्य परंपरा याची ही सांगण्यासाठी नसते, हे तुम्हा आमच्यासाठी आदर्श आहेत, आपण सर्वजण साधक आहेत आणि ह्या साधकांसाठी आपण तुम्हा आमच्यासाठी सर्वांसाठी ही परंपरा आहे की ते आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. तर आपण नुसतंच आपले गुरु 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 म्हणून नाही चालत. निश्चित आपण तनु म्हणू जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास सकळ. का? कारण अगर्वता करावी, आपण गुरूंची सेवा करतोय हा भाव ठेवणं सुद्धा चुकीचं. गुरूंची सेवा करतो हे आपलं स्वतः, हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण केलंच पाहिजे. साष्टांग दंडवतानं त्यांची सेवा केली पाहिजे, निश्चित केली पाहिजे. पण त्याही पलीकडं तो भाव सुद्धा अगर्वता म्हणजे पूर्ण सपशेल शरणागती आपण म्हणतो, त्या सपशेल शरणागतीनं आपण तिथं गुरूंच्या चरणी जावं, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त करतं. म्हणूनच श्री गुरूंनी मगाशी म्हटलेलं की ज्याची निष्ठा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होईल किंवा त्यांनाच श्री गुरु ज्ञान सांगतात. ही महत्वाची निष्ठा आहे. कारण निष्ठा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेन अधिगच्छति. कारण श्रद्धावानाला आणि निष्ठावानालाच ज्ञान, आणि जो तत्पर आहे, साधन तत्पर आहे आणि संयतेंद्रिय आहे अशालाच तद्बुद्धय तदात्मान तन्निष्ठा तत्परायण गच्छन्ते पुनरावृत्ती. बरोबर. तर मुळात गोष्ट काय की ज्याच्याकडे निष्ठा आहे त्यालाच ते ज्ञान मिळतं. मुळात ह्या गोष्टी आहेत. तर निष्ठा आपण जेवढी ठेवू, आणि साधी सरळ गोष्ट आहे, म्हणजे एक साधी सरळ परंपरा पण आपल्याला सांगते की निष्ठा श्री गुरु सगळ्यांना, आपण सूर्यदेवांचं उदाहरण बघितलेलं आहे की ज्या प्रकारे सूर्यदेव सर्वांना समानतेनं ज्ञान देतात तसंच श्री गुरु देतातच. पण निष्ठा असेल त्याच्यामध्ये ते रुजतं, त्याच्यामध्ये ते बहरतं. म्हणजे मुळात ही गोष्ट आहे की गुरूंच्यावरची निष्ठा. आताच श्री गुरूने एक उदाहरण सांगितलं आता नुकतंच की नाथ महाराजांच्या घरी जो फक्त पोळी खायला आपल्याला रोज मिळणार, पोळी आवडते म्हणून याच्यासाठी जो आलेली जी व्यक्ती होती त्यांनी भावात रामायणाचा उत्तर आदरलेला आहे. आणि जर दोन्ही आपण जर बघितले, दोन्हींची तुलनात्मक ती बघितले, जे नाथ महाराजांची भाषा तीच भाषा इथे. ही गोष्ट आहे, हे महात्म्य आहे गुरुकृपेचं. आणि ह्या गुरुकृपेनंच आपण पुढे जावं, ह्या निष्ठेनंच आपण पुढे जावं. आपल्याला नुसतं महाभारतातलं पण उदाहरण एकलव्याचं माहित आहे. द्रोणाचार्यांचा फक्त पुतळा केला, पण गुरूंवर निष्ठा, गुरूंवर निष्ठा अत्यंत महत्वाची. आपलं म्हणजे आता नुकतंच आपण तळाशीकर महाराजांचं उदाहरण बघितलं, कारण गुरूंच्यावर निष्ठा असल्याशिवाय शक्य होत नाही. त्याच्याही पलीकडं आणि आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर शंकराचार्य, भगवान शंकराचार्य जेव्हा हे होते, जसं गावबाचं उदाहरण आपण जे बघितलं तसंच भगवान शंकराचार्य जेव्हा म्हणजेच एक त्यांनी म्हणजे अत्यंत वेदांत म्हणजे प्रस्थानत्रयी जे असेल प्रस्थानत्रयीवर भाष्य केलेलं आहे, त्यांचे विवेक चूडामणी असे वेगवेगळे मोठे मोठे ग्रंथ आहेत की जे तत्वज्ञान म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचाच प्रसार करण्यासाठी त्यांनी वगैरे हे केले. त्यांच्यामध्ये सुद्धा एक त्रोटकाचार्य अशी नावाचे एक त्यांचे शिष्य होते. ते पण अगदी जसं गावबा की अजिबात कधी म्हणजे शिक्षण नाही किंवा काय नाही किंवा शिक्षणामध्ये तेवढी गती नव्हती, तर तसेच तिथं पण एक साधक होते. मग त्यांचे खूप म्हणजे शंकराचार्यांचे असे मोठे मोठे खूप मोठे मोठे तत्वज्ञ असे मोठे मोठे शिष्य होते. पण तिथं त्रोटकाचार्य मग हे शंकराचार्यांनी त्यांना दिलेलं नाव आहे. तर ते एकमेव एकच काय करायचे की ते स्वतःची तहानभूक विसरायचे, स्वतःचं खाणं पिणं पूर्ण विसरायचे, फक्त एकच गोष्ट करायचे. शंकराचार्य जेव्हा तिथं विश्रांती करायचे त्यांचे पाय चुरायचे किंवा ते म्हणतील त्यांच्या शब्दाचे कधी बाहेर नाही, त्यांची कपडे हे घाटावर जाऊन धुवून आणायचे किंवा स्वच्छ करून नदीला जाऊन स्वच्छ धुवून आणायचे. गुरुचं सकाळी म्हणजे उठण्या अगोदर आपण उठायचं, त्यांच्या कुटीच्या बाहेर आपण तिथं त्यांच्या दंडवण्यासाठी उभं राहायचं, असं त्यांचा दिनक्रम सतत चालू असायचा. मग एकदा काय होतं की असंच शंकराचार्य रोज आपल्या शिष्यांचा म्हणजे संन्यासी होते तर ते भ्रमण करायचे, आपल्या शिष्यांना घेऊन आपल्या संपूर्ण भारतभर असे त्यांचं भ्रमण व्हायचं. मग ते भ्रमण करता करता मग असे एका ठिकाणी थांबलेले आहेत. मग त्यावेळी काय झालं, सगळे शिष्य येऊन बसले समोर आणि काय होतं त्यांचं जो हे होतं त्रोटकाचार्यजी नावाची जे शिष्य होते ते शिष्य होते गिरी, त्यांचं मूळ नाव होतं ते गिरी होतं. तर तिथं त्रोटकाचार्य ते शंकराचार्यांनी त्यांना दिलेलं नाव. तर ते असं नदीला गेले होते कपडे धुण्यासाठी वगैरे येते. मग सगळे शिष्य बसलेत आणि ते एकमेव व्यक्ती बसलेले म्हणजे एकमेव राहिलेले. मग शंकराचार्य पाठ सुरू करत नव्हते. शंकराचार्य काय म्हटले की थांबत होते. मग सगळे शिष्य त्यांची कुजबूज चालू झाली, श्री गुरु का चालू करणार, पाठ का चालू करणार. मग तेव्हा एक शिष्य धाडसानं म्हणतात महाराज आपण पाठ चालू करावा. तर तेव्हा म्हटले जरासं थांबा,
गिरी यायचं आहे. तर मग सगळे हसायला लागतात, गिरी त्याला काय समजणार आहे, तो तर सगळ्यात म्हणजे इथं सगळ्यात कमी आहे, त्याला काय शास्त्रांचा अर्थ पण समजत नाही किंवा काहीच त्याला जमत नाही, म्हणजे त्याला साधं व्याकरण वगैरे ह्या साध्या साध्या गोष्टी पण त्याला व्यवस्थित जमत नाही आणि त्याची बुद्धी तेवढी गतिमान नाहीये की त्याला ते शिकता यावं. महाराज आपण पाठ सुरू करावा. तरी पण महाराज पूर्ण शांतपणे विचार करतात आणि ते तिकडे धुणं धुत असतात, म्हणजे कपडे धुत असतात गिरी. आणि तेव्हा शंकराचार्य फक्त मनातल्या मनाच्या योगाने त्यांना तिथं हे करतात, गिरी ज्ञान लोक, म्हणजे असं तिथं एक शब्द ज्ञान त्यांना देतात. आणि त्यावेळी तिथून म्हणजे त्यांना एक काय होतं कोणाच अशी भावना जागृत होते, तिथून ते पळत येतात, कपडे वगैरे ते बाजूला ठेवूनच असे पळत येतात, म्हणजे आपली स्वतःचे कपडे धुतलेले कपडे बाजूला ठेवतात आणि येतात पळत. आणि आल्या आल्या त्यांनी एक रचना अशी होती की अत्यंत अवघड, संस्कृत व्याकरणामध्ये अत्यंत अवघड अशी रचना त्यांनी, टोटका असं त्याला तिथं म्हटलं जातं आणि त्याच्यावर टोटकाचार्य आणि आपल्या मराठीमध्ये त्याला त्रोटकाचार्य असं म्हणतात. ती रचना अशी होती की अत्यंत अशा एकदम महत्वाच्या आणि अशा अतिशय उच्च कोटीच्या संकल्पना त्या एकदम अत्यंत कमी शब्दामध्ये बसवायच्या, अशी रचना त्यांनी म्हणजे स्वयंस्फूर्त रचना त्यांनी अशी तयार केली आणि ती आपल्या श्रीगुरूंना ही केली. आणि त्यावेळी त्यांना त्रोटकाचार्य किंवा टोटकाचार्य, हिंदीमध्ये त्यांना टोटका असं म्हटलं जातं आणि इकडं त्रोटकाचार्य आपल्या मराठीमध्ये. तर हे त्यावेळी त्यांना ज्ञान भेटले. ही गुरूंची माहिती आहे. आपल्याकडे बुद्धी किती आहे अजिबात माहित नाही, म्हणजे असावी नसावी हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे, बुद्धी असेल नसेल. पण बुद्धीच्या पलीकडे आपल्याकडे निष्ठा किती आहे हे महत्वाचं आहे. निष्ठा जर आपली जर नसेल, स्थिर नसेल निष्ठा गुरूंच्यावर, म्हणजे आजकाल आपण परमार्थामध्ये बघतो की जिथं आपण जाऊ तिथं आपण त्यांना गुरु म्हणणं चुकीचं आहे. श्री गुरु फक्त एकमेव असतात. हा, इतर शास्त्रांचा किंवा एखाद्या साधन ग्रंथांचा किंवा बाकीच्या ग्रंथांचा अभ्यास ठीक आहे, निश्चित व्याकरण वगैरे ह्या ज्या साधन ग्रंथांचं, पण अध्यात्म ज्ञान आणि त्याच्याही पलीकडे जीव ब्रह्म ज्ञान देणारे फक्त एकमेव श्री गुरुच असतात. बरोबर. आता आई ही सुद्धा आपली गुरुच असते ना, आई वडील हे आपले गुरुच असतात, शिक्षक आपल्याला शाळेत शिकवणारे हे सुद्धा शिक्षकच असतात, पण श्री गुरु एकमेव असतात आणि त्यांच्यावरच पूर्ण निष्ठा जर असेल, ती जर निष्ठा आपण फळाला आली तरच आपण मुक्त होऊ. हेच ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. माऊलींनी हे चार म्हणजे ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय ससोम वेद्या, आत्मरूपा, या एका ओवीमध्ये 4 ब्रह्मसूत्र आपण बघितली. एका ओवीमध्ये 4 ब्रह्मसूत्र, म्हणजे भगवान व्यासांना सुद्धा ती 4 ब्रह्मसूत्र करावं लागली, ती माऊलीने एका ओवीत आणली. हे कुठून आलं? श्री गुरु. मज हृदयी श्री गुरु, जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी, म्हणून जाणतेनी गुरु भजजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. भगवंताची पण आराधना नंतर करू आपण, कारण का श्री गुरु आपले मूळ आहे, कारण भगवंताशी एकरूप असणारे एकमेव व्यक्तिमत्व असते आपले श्री गुरु. आता आपण एवढी वर्ष शिकतो वगैरे हे ते, पण खोलात आपल्याला कधी आपण वाचल्यानंतर आपल्याला जो अर्थाचा आकलन होतो पण तो अर्धा असेल, पण खोलातला अर्थ फक्त श्री गुरूंच्याकडून जेव्हा आपण श्रवण करतो, श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा श्रवण करतो तेव्हाच आपल्याला शक्य होतं, किंवा तेव्हाच आपल्याला खरा मतीचा अर्थ जो असतो आपल्या श्री गुरूंच्या मुखातूनच ऐकतो. म्हणजे आता साधक, आपले सर्व साधक सकाळी येतात पाठासाठी, ब्रह्मसूत्रांच्या पाठासाठी वगैरे पण येतो, पण आपण वाचायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा गुरुमुखातून जेव्हा ते ऐकले जातात तेव्हाच आपल्याला ते पाठ होतं. भगवद्गीतेच्या बाबतीत सुद्धा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्यातले कित्येक साधकांना भगवद्गीता पाठ आहे किंवा भगवद्गीतेचे बहुतांश अध्याय पाठ आहेत, पण ते कधी जेव्हा आपण संता व्यवस्थित योग्य रीतीने झाली तेव्हाच आपल्याला श्लोक पाठ करणं शक्य झालं. शक्यच नाही, म्हणजे गुरूंच्या कृपेशिवाय ह्या गोष्टी होणं शक्यच नाही. हे गुरूंचं महात्म्य आहे. माऊलींनी प्रत्येक अध्यायाची सुरुवात जरी आपण बघायला गेलं, मंगलाचरण आपण बघतो, पहिला दिवस आपला मंगलाचरणाचाच आहे, आणि मंगलाचरण जर करायचं झालं तर माऊलींनी प्रत्येक अध्याय मंगलाचरणातूनच केलेलं आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आदी मध्य आणि अंत सुद्धा गुरूंच्या विषयी बोलूनच केलेले. ज्ञानेश्वर माऊली स्वतःला सुद्धा अत्यंत अल्पज्ञ मानतात. का? पण मी धाडस करतोय, ह्या भगवद्गीतेचं निरूपण करण्याचा अपराध करतोय म्हणतात. एवढी ज्ञानी व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर माऊली, म्हणजे सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे भगवंताचे अवतार, श्री विष्णूंचा अवतार असं आपण जे म्हणतोय, एवढे महान व्यक्तिमत्व, पण ते स्वतःला अल्पज्ञ म्हणतात श्री गुरूंच्या समोर. कारण का? आपल्याला म्हणजे भगवद्गीता सारखं शास्त्र जे भगवान शिवांना सुद्धा आकलन करून सांगता आलं नाही, किंवा ते सुद्धा म्हणतात की माझी मती सुद्धा तिथं कोणतीच होते ह्या गीताशास्त्रावर,
त्या गीताशास्त्राचं मी निरूपण करण्याचा अपराध करतो असं माऊली म्हणतात. पण मला एक आधार आहे, हे धाडस करण्यामागचं माझं एकच आधार आहे, एकमेव आधार आहे. कोण? माझे श्री गुरु. कारण त्या श्री गुरूंच्या जोरावर, त्या श्री गुरूंच्या जीवावर मी हे धाडस करतोय. आणि त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या आधारानं माझं हे निरूपण पूर्णत्वास जाईल. आणि म्हणूनच शेवटचं पसायदान तिथं मांडलेलं आहे. पसायदान हे आपल्या श्री गुरूंच्याकडे मागितलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि ते मागताना सुद्धा सगळ्या जगासाठी मांडलेलं आहे, स्वतःसाठी नाही मागितलं. ते मागताना आपल्या श्रीगुरूंच्याकडे जे मागणं केलेलं आहे, ते मागणं सुद्धा सगळ्या जगासाठी केलं. हे माऊलींचं महत्व. कारण एक गोष्ट आहे, ही जी वृत्ती आहे, अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. अयम निज पर वेती, हा माझा, हा परका, असं वेत्ती म्हणजे जाणतो. कोण जाणतो? अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसम, ज्यांची बुद्धी संकुचित असते. हा माझा परका, हा दुसरा, ह्यो माझा जवळचा, हा माझा भाऊ, हा माझा मित्र, हा माझा शत्रू. हे कोण जाणतं? ज्यांची बुद्धी लघु आहे, संकुचित आहे, असे जाणतात. उदारचरितानाम तू, ज्यांचं चरित्र उदार आहे, वसुधैव कुटुंबकम. कारण ही वृत्ती फक्त कधी येऊ शकते? श्रीगुरूंच्या मुखातून ब्रह्मज्ञान ऐकल्यानंतर, तेव्हाच ही वृत्ती येऊ शकते. कारण एक साधी सरळ गोष्ट आहे, आज आपण बघतोय परमार्थामध्ये सुद्धा टचिंग हा शब्द आपल्या भागात जास्त रूढ झालेला आहे. म्हणजे माफ करा, पण हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हा जो परमार्थ चालू झाला टचिंग मधला, की हा माझा जवळचा महाराज, ते दुसरे जरा लांबचे दूरचे महाराज, हे जे होतं हे चुकीचं आहे, निश्चित चुकीचं आहे. का? कारण आपल्याला गुरूंच्या कृपेनं ज्ञान मिळालं ते आधी घेतलं पाहिजे ना. ते न घेता जर आपण मांडत असू, निश्चित ते चुकीचं आहे. गुरूंच्या जर मुखातून ऐकलं असतं तर ह्या गोष्टी अशा घडल्या नसत्या. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण जे अभ्यासातून जाणवतं ते बोलण्याचा, म्हणजे श्रीगुरूंचा आमचा स्पष्ट आदेश आहे, जे काय असेल ते परकट बोलायचं, स्पष्ट बोलायचं. कारण आपण लोक माणसं सांभाळायचे, पण कसं? त्यांच्या हिताचं सांगून. भलेही त्यांना वाईट वाटलं तरी चालेल, पण त्यांच्या हिताचंच. कारण एखाद्याचं अहित व्हावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा एखाद्याचं हित व्हावं म्हणून जरासं कठोर बोललेलं कधीही चांगलं, हे निश्चित आहे. कारण आमच्या श्रीगुरूंच्या प्रत्येक कीर्तनामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला एक जाणवतं. तर त्या गोष्टी जेव्हा मांडल्या जातात त्या समाजात काहींना आवडतात, न आवडतात, पण महाराज आमचे परकड मांडतात. त्याच्या मागे एक कारण आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांचं कल्याण आहे. आता साधी सरळ गोष्ट, आमच्या साधकांपैकी बहुतांश लोक, म्हणजे स्वतः वैयक्तिक जर बघायचं झालं तर ही जी व्यक्ती तुमच्यासमोर मांडताना दिसते, मागची जर आध्यात्मिक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी बघितलं तर शून्य. आमच्या घरी वारकरी असं विशेष म्हणावं असं कोण आहे, आई वडील वगैरे वारकरी कोणच नव्हते. पण जसं आपण बघितलं सूर्यदेवांच्या किरण स्पर्शानं एखादा पावन होतो, अगदी तसंच श्री गुरूंच्या चरण स्पर्शानं आज आपण सर्वांसमोर 4 शब्द मांडण्याचं भाग्य भेटते. ही गुरूंची कृपा आहे. म्हणूनच माऊलीने ते गुरूंच्या विषयी प्रत्येक ठिकाणी म्हणलेले की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. कारण श्री गुरूंच्या चरणामध्येच आपण राहायचं असतं. श्रीगुरूंच्या चरणामध्ये आपण ज्यावेळी राहतोय तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला ज्ञान मिळतं. कारण भगवंताने, तुकोबारायांचं सुद्धा सुंदर दृष्टांत आहे. स्वप्नामध्ये भगवंताने आधी दृष्टांत दिला होता, पण तो दृष्टांत त्यांनी नाकारला. पण जेव्हा बाबाजी चैतन्यांनी दृष्टांत दिला, तो दृष्टांत त्यांनी खरं करून दाखवला. त्यांना स्वप्नामध्ये दिलेला दृष्टांत रामकृष्ण हरी, पण तो रामकृष्ण हरी हा मंत्र तुकोबारायांनी सिद्ध केला, आपल्या स्वप्नामध्ये दिलेला दृष्टांत. ह्या गोष्टी आहेत. आणि गुरूंच्यावर निष्ठा जी असते ती निष्ठा अत्यंत महत्वाची. जेव्हा आपण निष्ठेनं राहू तेव्हाच आपण श्रद्धावान होऊ. जेव्हा श्रद्धावान होऊ तेव्हाच आपल्याला ज्ञान मिळेल, आणि जेव्हा ते ज्ञान मिळेल तेव्हाच आपण मुक्त होऊ. आणि त्या ज्ञान मिळाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती व्हावी, ही आपली साखरे संप्रदायाची किंवा साखरे महाराजांची शिकवण आहे. कारण मूलभूत गोष्ट कसं आहे, आजकाल समाजामध्ये पण गोष्टी आहेत की ज्ञान कशाला पाहिजे, नुसती भक्ती करूया. भक्ती कशाला पाहिजे, नुसतं कर्म करूया, कर्मातून मुक्त. ह्या ज्या गोष्टी आहेत
त्या प्रत्येकाच्या रुचीनाम वैचित्र्यात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रुची वेगवेगळ्या आहेत लोकांच्या, मग त्या दृष्टीनं प्रत्येकाला तो मार्ग दिलेला आहे. प्रत्येकानं आपापल्या मार्गावर चालावं. एकाच वेळी एक व्यक्ती हजारो मार्गांवर चालू शकत नाही. मग आपल्यासाठी श्रेयस्कर कुठला मार्ग आहे तो आपण स्वतः ठरवावा आणि त्या मार्गाने चालावं निश्चित. पण ज्ञान हे पाहिजे, कारण ज्ञानात मोक्ष, ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मीह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मानी विंदते. आणि हे ज्ञान फक्त श्रद्धावानाला मिळतं. बघा, जेव्हा भगवद्गीतेचं तात्पर्य अंतिमतः भगवंतांना जेव्हा सांगायचं होतं, तेव्हा सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं की अरे अर्जुना, हे मी जे सांगतोय ते तुला पूर्णपणे सगळं सांगितलंय, पण यथेच्छसी तथा करू. हे जे सांगितलेलं आहे ते त्याचा निश्चित विचार कर, विवेकपूर्ण विचार कर, आणि त्याच्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर. आणि त्यावरच अर्जुनाचं वचन आलंय की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. भगवंत म्हणण्यापेक्षा हे गुरुराया, तुम्ही जे म्हटलात त्यामुळे माझा मोह नष्ट झाला. मोह, आम्ही सर्वजण मोहातच आहोत ना. मोह नष्ट झाला. तो मोह कुणामुळे? तुमच्या शब्दात, त्वत् प्रसादात, तुमच्या प्रसादानं, तुमच्या शब्दरूपी प्रसादानं, तुमच्या उपदेशरूपी प्रसादानं माझा मोह नष्ट झाला. आणि इथून पुढे तुम्ही म्हणाल तेच करणार. ही गुरूंवरची श्रद्धा आहे. हे गुरूंचं सामर्थ्य आहे. तिथं भगवंताला सुद्धा स्वतः ज्ञान देता येत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. कारण अर्जुनाला ज्ञान देताना भगवंत नव्हते, तिथं श्री गुरु होते. भक्तोसी मे सखा चेती रहस्य हे तदुत्तमम, 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला बोललेले. अरे तू माझा भक्त आहेस आणि सखा पण आहेस, पण त्याच्याही पलीकडे तू शिष्य पण आहेस. कारण 2ऱ्या अध्यायात शिष्यस्तेहम शादी माम ताम प्रपन्नम, भगवंता मी तुला शिष्य भावानं तुला मी शरण आलेलो, तेव्हाच ते ज्ञान दिले गेलेले. ही श्रद्धा जर असेल तर तेच आपणा सर्वांचं खरोखर भाग्य आहे. आपण आता वेळेचं आपल्याला भान बाळगले गेले पाहिजे, कारण आपल्याला अर्धा तासामध्येच बोलायचं आहे. मग त्या अनुषंगानं आपण थोडंसं आवर्त घेऊया. कारण एक गोष्ट आपल्या सर्वांचं भाग्य आहे की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे श्री गुरु आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. कारण श्रोत्रियत्व, आता आम्ही साधक आपण बघतोय की इथं राहणारे आपण जे साधक आहोत त्याच्यामध्ये आपण बघतोय की एका टायमाला फक्त तूप भात थोडासा खायचा आणि एका टायमाला फळं खायची, याचा हा जो दिनक्रम आहे. पण ह्या दिनक्रमामध्ये आपल्या पोटामध्ये किंवा ह्या गोष्टी ज्या ज्या काय होतात ह्या माहिती आपल्याला थोडासा त्रास होतो. पण श्री गुरूंनी हे जे ज्ञान आपल्याला देतात ते ज्ञान हे म्हणजे वेदांचा अभ्यास जेव्हा आपण करत होते, वेदांच्या अभ्यासावेळी 1 वाटी खिरीवर आणि त्याच वेळी 1 ग्लास पाण्यावर एवढ्यावर 1.5 वर्ष त्यांनी अभ्यास केलेला, बरोबर. आणि ते ज्ञान आपल्याला सहज आपल्या घरच्या घरी, म्हणजे आपण एवढ्याशा थोड्या 10-12 किलोमीटरवरून येतो, याचे म्हणजे आपल्या घरात येऊन श्रीगुरूंनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं, हे आपल्या सर्वांचं भाग्य. कारण श्रीगुरु ही आपली आईच असतात निश्चित. म्हणजेच माईंचा त्याग असेल, तळाशीकर महाराजांचा त्याग असेल, किंवा त्यांच्याही प्लेटत तळाशीकर महाराजांनी जे हे म्हणजे परमार्थाचं हे वटवृक्षाचं जे रूप म्हणजे छोटंसं रोपटं लावलेलं त्याचं आता बहरलेलं आहे. आणि हे आपणा सर्वांचं भाग्य आहे की श्रीगुरूंच्या कृपेनं आपल्याला ह्या गोष्टी भेटलेल्या. तर झालेली सेवा ब्रह्मीभूत तळाशीकर महाराजांच्या, श्रीगुरु उद्धव जांभळे महाराज यांच्या चरणाशी, आदरणीय माईंच्या चरणाशी, म्हणजे आमचं श्रीगुरूंचं विद्यापीठ माईंच्या चरणाशी आणि आपणा सर्व साधकांची अर्पण करूया आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम देऊया. पुंडलिक